जय शिवराय मित्रांनो, शाश्वत फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे कोणती जात सांभाळावी. शेळी पालन करताना कोणत्या जातीपासून सुरुवात करावी किंवा कोणती जात आपण सांभाळावी असा बऱ्याच शेळी पालकांना प्रश्न असतो. आणि मलाही मागच्या बऱ्याच व्हिडिओपासून कमेंटमध्ये हे प्रश्न सारखे विचारले जात होते. म्हणून आज ठरवलं की ह्या विषयावरच आपण व्हिडिओ करूया की बाबा कोणती जात सांभाळावी. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर तसं फार सोपं आहे. उत्तर द्यायचं झालं तर सांगू शकतो की कोणतीही जात तुम्ही सांभाळू शकता, कारण सर्वच्या सर्व जाती चांगल्या आहेत. शेळी पालनमध्ये सर्व शेळ्यांच्या ज्या जाती आहेत त्या सांभाळल्या जाऊ शकतात आणि त्या सर्वही जाती चांगल्या आहेत. आता उदाहरण द्यायचं झालं तर काही जाती आहेत परराज्यातल्या, म्हणजे बिटल आहे, बोर आहे, सिरोही आहे, सोजत आहे, कोटा आहे, हैदराबादी, हंसा, पतिरा, बरबरा, अशा बऱ्याच जाती आहेत ज्या परराज्यातल्या आहेत. आपल्या महाराष्ट्रातल्याही सुद्धा काही जाती आहेत. उस्मानाबादी आहे, संगमनेरी आहे, बेरारी आहे, कोकण कन्याळ आहे, अशा आपल्या महाराष्ट्रातल्याही काही जाती आहेत. आणि या सर्व जाती उत्तम आहेत. तुम्ही यापैकी कोणत्याही एका जातीमध्ये व्यवस्थितपणे काम करू शकता. पण मित्रांनो, जेव्हा तुम्ही जात ठरवत असता शेळीपालन सुरू करताना किंवा शेळीपालन चालू आहे तुमचं, आता तुम्हाला वेगळ्या जातीमध्ये जायचं आहे, सुरुवातीला तुम्ही एका जातीमध्ये काम करतो, आता दुसरी जात घ्यायची आहे तुम्हाला शेळीपालनामध्ये, असं जेव्हा करत असता तेव्हा आपल्या भागात सध्या कोणती जात चांगली चालू आहे, कोणत्या जातीला चांगलं मार्केट आहे, ह्याचा अभ्यास करा मित्रांनो. थोडंसं आजूबाजूच्या फार्मवर जावा, फिरा, तिथं काय चाललं आहे बघा. ते तुम्हाला लक्षात येईल बाबा आपल्या भागात कोणत्या जातीला जास्त मागणी आहे, त्याच्यावरून तुम्ही ही जात ठरवावी. तसंच जात ठरवण्यापूर्वी मित्रांनो तुमचा हेतू ठरवा. आता हेतू म्हणजे काय, तर ह्याच्या मागचाच व्हिडिओ आपला होता की शेळीपालनात जे वेगवेगळे हेतू आहेत त्याच्यानुसार शेळीपालनात काही प्रकार पडतात, जसं की ईद मार्केट, ब्रीडिंग मार्केट आणि कटिंग मार्केट. तुम्हाला यातल्या कोणत्या हेतूमध्ये काम करायचं हे ठरवा आणि मग तुम्ही जात फायनल करा. आता ह्यापैकी बघायचं झालं मित्रांनो तर कटिंग मार्केटमध्ये सुरुवातीला पाहू आपण. कटिंग मार्केटमध्ये कोणती जात चालते, तर कटिंग मार्केटमध्ये मित्रांनो शक्यतो स्थानिक जातीला महत्त्व आहे. जी त्या ठिकाणची स्थानिक जात आहे त्या जातीलाच कटिंग मार्केटमध्ये जास्त महत्त्व दिलं जातं. मग ते खाटीक बंधू घेऊन जाऊ देत किंवा तुम्ही उरसाला, जत्रेला, कंदुरीला वगैरे ते देवा कोणत्याही देवासाठी ते विक्री करा, तिथं स्थानिक जातीलाच महत्त्व दिलं जातं. पण ह्याच्यात तुम्ही स्थानिक जातीसाठी कटिंगसाठी जेव्हा तुम्ही शेळीपालन करत असता तेव्हा तुम्ही स्थानिक जातीची शेळी आणि एखाद्या दुसऱ्या जातीचा बोकड असं वापरून क्रॉसिंग करून ही सुद्धा हे शेळीपालन करू शकता. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपली उस्मानाबादी शेळी आहे. हिला जर तुम्ही बिटलचा बोकड क्रॉस केला तर पडणारी पिल्ली थोडी वजनाला चांगली पडतात, किंवा बोरचा बोकड क्रॉस केला तरीसुद्धा पिल्लं वजनाला थोडी चांगली पडतात. आणि अशी पिल्लं जर तुमच्या इथं कटिंगमध्ये चालत असतील तर तुम्ही हे सुद्धा करू शकता. आता दुसरा प्रकार आपला ब्रीडिंगमध्ये सध्या महाराष्ट्रात ब्रीडिंगमध्ये ज्या जातीवर काम केलं जातं त्याच्यात उस्मानाबादी एक येते, बिटल एक येते, बोर एक येते. ह्या 3 जातीमध्ये सध्या जास्त काम चालू आहे. पाठोपाठ सिरोही, सोजत किंवा काठेवाडी ह्या जातींमध्ये सुद्धा थोडंफार काम चालू आहे. आपला मित्रांनो आता तिसरा प्रकार ईद मार्केट. ईद मार्केटमध्ये बऱ्याच जातींना महत्त्व आहे. सिरोही, सोजत, कोटा आणि हैदराबादी, पतिरा अशा सर्व जाती त्या मार्केटमध्ये चालतात. त्यावेळेला तुम्ही तुमच्या इथं तुमच्या इथं कोणत्या जातीला जास्त मार्केट आहे याचा अभ्यास करा आणि ईद मार्केटमध्ये ती जात तुम्ही करू शकता. तसंच मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात भागानुसार बऱ्याच जातींना वेगवेगळ्या प्रकारची मागणी आहे. जसं की आता आपण पुणे, मुंबई साईडला पाहिलं तर तिथं ईद मार्केट जास्त चालतं. त्यामुळे तिथं सिरोही, सोजत, कोटा, हैदराबादी, पतिरा, हंसा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जाती तिथं जास्त सांभाळल्या जातात. तसंच जेव्हा आपण खाली कोकणात येतो, कोकणात बोर, सिरोही आणि कोकण कन्या ह्या 3 जाती चांगल्या प्रकारे सांभाळल्या जातात. तिथून वर आलं आमच्या भागात सांगली, कोल्हापूर, सातारा, पश्चिम महाराष्ट्राचा उर्वरित भाग आहे पुणे सोडून, तिथं आता सध्या बिटलची चलती फार आहे. इथं बिटलचे शेळीपालन फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसंच उस्मानाबादी शेळीपालन इथं केलं जातं, बोरचं सुद्धा शेळीपालन इथं केलं जातं. आता तिथून थोडं वर गेलं सोलापूर साईडला, उस्मानाबाद साईडला, तिथं उस्मानाबादी शेळींचं शेळीपालन चांगल्या प्रकारे केलं जातं आणि तिथंसुद्धा सध्या बिटलचं शेळीपालन वाढत आहे. आपण विदर्भ आणि मराठवाडा बाजूला गेलो तर तिथं सध्या काठेवाडी शेळीला फार महत्त्व दिलं जात आहे. त्याच्यासोबत तिथंही थोडंफार प्रमाणात आता बिटल येत आहे. आपली उस्मानाबादी आहे, बेरारी आहे तिथलं, ह्या सर्व शेळ्यांचं तिथं शेळीपालन चालू आहे. मग ह्याच्यातून तुम्ही कोणत्या भागात राहता, तिथं काय चालू आहे याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. आपल्याला एखादी जात आवडते म्हणून त्याच्यामध्ये शेळीपालन सुरू केलं तर असं करून चालणार नाही मित्रांनो.
आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, ज्यांच्यासाठी आपला हा यूट्यूब चॅनल आपण चालवतो ते माझे नवीन शेळीपालक मित्र, त्यांच्यासाठी ह्या विषयात महत्त्वाची सूचना आहे. तुम्ही जर नवीन शेळीपालक असाल, तुम्हाला शेळीपालनातला फारसा अनुभव नसेल, तुम्हाला शेळीबद्दल फारसा अनुभव नसेल, तर मित्रांनो तुम्ही नवीन शेळीपालन सुरू करताना 100% तिथली जिथं तुम्ही चालू करता तिथली जी स्थानिक शेळी आहे तिलाच प्राधान्य दिलं पाहिजे. तीच जात घेऊन तुम्ही शेळीपालन सुरू केलं पाहिजे. ती जात घेऊन जेव्हा तुम्ही शेळीपालन चालू करता तेव्हा 1-2 वर्ष हे शेळीपालनबद्दल सर्व माहिती समजून घ्या. शेळ्यांच्या आजारांबद्दल सर्व माहिती समजून घ्या, त्यांच्या आहाराबद्दल सर्व माहिती समजून घ्या, शेळी नक्की काय हे समजून घ्या. ज्यावेळेला तुम्हाला हे पूर्ण नॉलेज होईल तेव्हा तुम्ही दुसऱ्या जातीमध्ये जाऊ शकता, जात बदलू शकता तुम्ही. मग ते पण कसं करायचं, जेव्हा आपलं शेळीपालन सुरू असतं तेव्हा हळूहळू आपला सर्वे चालू असला पाहिजे की बाबा आपल्या भागात आणखी कोणत्या जातीला मागणी वाढलेली आहे किंवा आणखी कोणती जात सांभाळली जात आहे, कोणते कोणते शेळीपालक त्यात उतरलेले आहेत, मग त्यांना त्याच्या मार्केटचा अनुभव कसा आहे, तर शेळीपालन ते जे करत आहेत त्याच्यात त्यांची खरेदी विक्री कशा पद्धतीने चालू आहे, त्यांच्या शेळ्यांचा खरेदी विक्रीचा दर काय आहे, जे आपल्याला नवीन जातीत जायचं आहे त्या शेळीबद्दल ही सर्व माहिती असणं आपल्याकडे गरजेचं आहे. बरं, ती शेळी आपल्याला खरेदी करताना कुठून आणावी लागते, बाहेर परराज्यातून आणावं लागते का, ते आपल्याला जमणार आहे का, परराज्यातून शेळ्या आणणे आपल्या इथं सेट करणे हे फार अवघड काम आहे, ते आपल्याला जमणार आहे का आपल्याला जवळपासच्या भागात त्या शेळ्या उपलब्ध होत आहेत हे पाहणं गरजेचं आहे. 1-2 वर्ष जेव्हा तुम्ही स्थानिक जातीमध्ये काम करता तेव्हा हा अभ्यास साईड बाय साईड तुम्ही चालू ठेवायला पाहिजे. आणि 1-2 वर्ष झाल्यानंतर ज्यावेळेला तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, स्वतःला आत्मविश्वास येईल की आता आपण दुसऱ्या जातीमध्ये जाऊ शकतो, तेव्हा आणि जेव्हा आपला हा अभ्यास पूर्ण झालेला असेल तेव्हा तुम्ही जात बदलू शकता. तुमच्या भागात जी जात चांगल्या पद्धतीने चालू आहे, ज्या जातीला चांगलं मार्केट आहे, ज्याला चांगला दर मिळत आहे, तुम्ही त्या शेळीची जात सांभाळू शकता. त्यामुळे नवीन शेळीपालकांनी कोणत्याही मोहमायेला बळी पडू नये. सध्या शेळीपालनामध्ये ट्रेडर लोक फार मोठ्या प्रमाणात त्यांचं प्रस्थ माजलेलं आहे. सगळेच वाईट नाही आहेत मित्रांनो, काही मोजके चांगले आहेत, पण त्या मोजक्यापर्यंत आपण पोचत नाही किंवा बरेचदा आपण जे फसवणार आहेत त्यांनाच जास्त करून बळी पडतो. त्यामुळं सुरुवातीला कोणतीही महागडी ब्रीड नवीन शेळीपालकांनी घ्यायला जाऊ नये. कोणतीही महागडी शेळी, मोठी शेळी, वेगळ्या परराज्यातली शेळी, बोर असू दे, बिटल असू दे, कोणतीही जात असू दे, सुरुवातीला ह्या जातींमध्ये पडू नका. सुरुवातीला अनुभव घेण्यासाठी आपली स्थानिक शेळी ही सर्वोत्तम आहे. मी पुन्हा ते सांगेन, आपली स्थानिक शेळी ही अनुभव घेण्यासाठी सर्वोत्तम आहे. आणि आपल्याला लोकल मार्केटमध्ये, आजूबाजूच्या मार्केटमध्ये नेहमी स्थानिक शेळीला हे मार्केट असतंच. तुम्ही कधीही स्थानिक शेळी पालन करत असाल आणि तुम्हाला तुमची शेळी किंवा पिल्ले विकली गेली नाहीत असं होणार नाही. हां, कदाचित स्थानिक शेळीमध्ये काही गुणधर्मामध्ये कमतरता असू शकते, म्हणजे वजन वाढ मिळत नसेल, दूध कमी असेल आणि काय असेल, किंवा काही ईद मार्केटमध्ये रंगाची आवश्यकता असेल, चांगल्या रंगातले पिल्ले विकले जातात, स्थानिक शेळी आपली काळ्या रंगातच असेल, त्यांना वेगवेगळे रंग मिळत नसतील. अशा वेळेला तुम्ही जात बदलू शकता. जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की तुम्ही त्या फील्डमध्ये जाऊन, वेगळ्या फील्डमध्ये जाऊन, वेगळ्या जातीमध्ये जाऊन चांगलं काम करू शकता, तेव्हा तुम्ही जात बदलू शकता. पण सुरुवातीला स्थानिक शेळीमध्ये काम करा, अनुभव घ्या आणि मगच तुम्ही जात बदला. आणखीन एक सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, विशेष करून माझ्या नवीन शेळीपालक मित्रांसाठी, शेळीची कुठलीही जात वाईट नाही आहे मित्रांनो. प्रत्येक जातीचे आपले स्वतःचे अशी काही वैशिष्ट्य आहेत. कोणाला नाकाला पंच आहे, कोणाला हाईटला जास्त आहे, कोण दुधाला जास्त आहे, कोण जुळी किंवा तिळी देण्यात त्यांचं प्रमाण जास्त आहे, कोणाची पिल्लं जास्त वजनाची पडतात. असं प्रत्येक शेळीचे आपले आपले वैशिष्ट्य आहेत. त्यामुळं कुठल्याही शेळीला, कुठल्याही जातीला कमी लेखून चालणार नाही आहे. तुम्ही कुठल्याही जातीत काम केलं तर चालणार आहे. फक्त तुम्हाला कोणत्या जातीचं मार्केटिंग जमतं आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुमच्या आजूबाजूच्या मार्केटमध्ये कोणत्या जातीला जास्त मागणी आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक जात ही आपल्याला उत्पादन मिळवून देण्यासाठी सक्षम आहे. शेळीची कोणतीही जात तुम्ही सांभाळा, तुम्ही त्यातून उत्पादन नक्की घेऊ शकता. फक्त आपण आपलं आसपासचं मार्केट किंवा आपण ज्या मार्केटमध्ये काम करणार आहोत तिथं कोणत्या जातीला मागणी आहे हे पाहणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपली जात निवडणं गरजेचं आहे. आता काही लोक मित्रांनो, काही जुनी शेळीपालक असतील किंवा ट्रेडिंग करणारे लोक असतील, काही त्यांच्याकडे गेलं तर ते एखाद्या जातीबद्दल वाढवून चाढवून सांगतात की बाबा ही जात फार चांगली आहे, ह्या जातीत काम करा, इथं तुम्हाला जास्त पैसे मिळतील, किंवा एखाद्या जातीबद्दल खराब बोलतात की ही जात अजिबात करू नका, त्याच्यात अजिबात पैसे नाही आहेत, त्याच्यात पिल्लं चांगली मिळत नाहीत, वजनवाढ चांगली मिळत नाही. तर मित्रांनो असं काही नाही आहे. प्रत्येक जातीची मी म्हटल्याप्रमाणे वैशिष्ट्य आहेत, ती त्या वैशिष्ट्याप्रमाणे ती जात तुम्हाला पैसे मिळवूनच देत असते. फक्त इथं कसं आहे, प्रत्येकाला आपल्या फार्मवर जे उत्पादन व्हायला लागलं आहे ते विकायचं आहे.
त्यानुसार त्यांनी त्या जातीला चांगलं म्हणणारच. आता मी बिटलमध्ये काम करतो आहे, माझ्या इथं जर कोणी नवीन शेळी पालक आला आणि मी त्याला सांगायला लागलो की बाबा बिटल फार चांगला आहे आणि तू फक्त आणि फक्त बिटलमध्येच काम कर, तर ते योग्य होणार नाही. बिटल चांगला आहे, मला मान्य आहे, मला ते आवडलेलं आहे, मला ते पटलेलं आहे किंवा मला त्याच्यात मार्केटिंग जमत आहे, मला त्याच्यात भविष्य दिसत आहे म्हणून मी त्याच्यात काम करायला लागलो, हे खरं आहे. पण मी प्रत्येक येणाऱ्याला जर तेच सांगत राहिलो की बाबा बिटलच कर, बिटलच कर, बिटलच चांगला आहे, उस्मानाबादी खराब आहे, सोजत चांगलं नाही, सिरोही चांगलं नाही, बोरमध्ये अजिबात जाऊ नको, असं जर सांगायला लागलो तर ते बरोबर होत नाही. पण दुर्भाग्यवश आता बरेच लोक तसं करतात. त्यांच्याशी आता तो विषय आपल्याला नको, आपण आपल्या ह्याच्याबद्दल बोलू की बाबा शेळीची जात कोणती चांगली, तर सर्व जाती चांगल्या आहेत. आपण आपलं मार्केटिंग, आपल्याला आपण ज्या मार्केटमध्ये काम करणार आहे तिथली गरज पाहून आपलं सिलेक्शन करणं गरजेचं आहे की आपण कोणत्या जातीत काम करणार आहे. तर मग आजचा व्हिडिओ आपल्या मित्रांनो कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला जर आपले व्हिडिओ आवडत असतील मित्रांनो तर नक्की सबस्क्राईब करा, तुम्हाला पुढचे येणारे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि कमेंटमध्ये मला एक महत्त्वाची गोष्ट सांगा की तुम्हाला शेळी पालनातील कोणत्या विषयावर माहिती घेणं आवडेल, म्हणजे कोणत्या विषयावर मी व्हिडिओ बनावा असं तुम्हाला वाटतं, याची माहिती मला कमेंटमध्ये द्या. नक्कीच त्या विषयावर व्हिडिओ बनवायला मी प्रयत्न करेन. तर चला मग मित्रांनो, आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.